हॅलो स्टुडंट्स. आपण लास्ट व्हिडिओमध्ये लेसन सुरू केलं होतं, ते होतं ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स. या लेसनमध्ये आपण टॉपिक कंटिन्यू केला होता, तो होता रिस्पॉन्स टू द ॲओबायोटिक फॅक्टर्स. रिस्पॉन्स टू अबायोटिक factors. Okay, actually living organism, either plants or animals, they live in particular habitat, particular environments, and for that environments they are very suitable. Okay, they are adapted that environments. Okay, तर पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट चेंज होत राहते आणि या चेंजिंग इन्व्हायरमेंटला कंटिन्युअसली तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स करत असतो. ओके, आणि इन्व्हायरमेंट म्हणलं तर ते इट इज अबायोटिक फॅक्टर्स. ओके, सो जे काही अबायोटिक फॅक्टर असतील, वॉटर, टेम्परेचर, लाईट, एअर, ओके, दे कंटिन्युअसली चेंजेस. दॅट मीन्स दे आर फ्लुक्युलेटिंग कंटिन्युअसली. ओके, आणि त्या चेंजिंग अबायोटिक फॅक्टरला हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स करत असतात, कारण की त्यांना तिथे सर्वाईव्ह करायचे आहेत. ठीक आहे, हा पॉईंट आपण लास्ट मीटिंगला सुरू केला होता, किंवा सॉरी लास्ट क्लासमध्ये सुरू केला होता. आणि आपल्या एन सी आर टीच्या बुकमध्ये आपल्याला 4 रिस्पॉन्स सांगितलेले आहेत. ते 4 रिस्पॉन्स कशा प्रकारे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला दिली होती. ती ट्रिक्स होती सुशांत रिकग्नाइज मीरा. सुशांत जो आहे तो मीराला रिकग्नाइज करतोय, म्हणजे ओळखतोय, त्याच्यावरून ती आपली ट्रिक्स होती. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे रिकग्नाइज वर्ड होता त्याचे जे पहिले 2 शब्द होते आर ई, त्याच्यावरून आपण लक्षात ठेवत होतं दे आर द रेग्युलेटर्स. रेग्युलेटर. ओके, त्याच्यानंतर याच रिकग्नाइजमध्ये सेकंड जे वर्ड्स येतात ते येतात सी ओ. ठीक आहे, सी ओन आपलं लक्षात ठेवायचं होतं दे आर द कॉन्फॉर्मर. देन नेक्स्ट वर्ड जो होता तो होता आपण घेतला होता सुशांत. सुशांतचा पहिला वर्ड जो आहे तो एस यू, त्याच्यावर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सस्पेंड. ओके, आणि मीराचा जो फर्स्ट वर्ड आहे एम आय, त्याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं होतं मायग्रेशन किंवा मायग्रेट. सो स्टुडंट्स, इन लास्ट व्हिडिओ आपण 2 रिस्पॉन्स बघितले होते. फर्स्ट वन इज द रेग्युलेटर्स आणि दुसरा होता कॉन्फॉर्मर किंवा कॉन्फॉर्म. ओके, तिथे रेग्युलेटिंग आणि तिथे कॉन्फॉर्म. ओके, दोन्ही रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहेत. तर याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन एक बघितला होता तो म्हणजे पार्शली रेग्युलेटर्स किंवा त्याला लिमिटेड रेग्युलेटर्स म्हणतात. काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच इन्व्हायरमेंटल कंडिशनला रेग्युलेट करू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी जर इन्व्हायरमेंटल चेंजेस झाले असतील तर तिथे मात्र ते एक कॉन्फॉर्मर म्हणून बिहेवियर दाखवतात किंवा ते कॉन्फॉर्मर होतात. ठीक आहे, त्याला पार्शली रेग्युलेटर्स आपण म्हणतो. ठीक आहे, किंवा लिमिटेड रेग्युलेटर्स. तशा प्रकारचे 3 प्रकारचे आपण रिस्पॉन्स बघितले होते. रेग्युलेटर जे असतात ते पर्टिक्युलर ॲनिमल्सच असतात. ठीक आहे, कॉन्फॉर्मरमध्ये 99% ॲनिमल्स आणि ऑल प्लांट्स जे आहेत ते कॉन्फॉर्मर्स आहेत. ठीक आहे, कॉन्फॉर्मर्स जे असतात ते स्वतःला रेग्युलेट करू शकत नाही, त्यांचं इंटरनल एन्व्हायरमेंट रेग्युलेट करू शकत नाही, त्यामुळे ते काय करतात कॉम्प्रोमाइज करतात, कॉन्फर्म करतात. ठीक आहे, त्याला आपण कॉन्फर्म म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राहिलेले 2 रिस्पॉन्स जे आहेत सस्पेंड आणि मायग्रेट. ओके, तर सस्पेंड आणि मायग्रेट हे जे 2 रिस्पॉन्स आहेत हे रिस्पॉन्स ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स हे एकदम स्ट्रेसफुल कंडिशन जर तयार झाली असेल, एन्व्हायरमेंटमध्ये स्ट्रेसफुल कंडिशन जर तयार झाली असेल ज्याच्यापुढे ते आता त्याला रेग्युलेटसुद्धा करू शकत नाही किंवा त्याला कॉम्प्रोमाइजसुद्धा करू शकत नाही, तर अशा वेळेस ते काय करतात ही 2 फॉलोइंग कंडिशन्स किंवा रिस्पॉन्स शो करतात. ठीक आहे, मग ते रेग्युलेटर जरी असले तरीसुद्धा ते तिथे हे खालचे 2 जे रिस्पॉन्स आहेत राहिलेले आपले ते रिस्पॉन्स रेग्युलेट करतात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की मॅमल्स आणि बर्ड्स हे होमोस्टॅटिक्स ॲनिमल्स आहेत. ते कोणत्याही इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये बॉडी टेम्परेचर कंट्रोल करू शकतात. मग ते पोलर रिजनमध्ये असो किंवा इक्वेटर रिजनमध्ये असो जिथे हाय टेम्परेचर आहे
तिथे सुद्धा ते सर्वाइव्ह करू शकतात. पण पोलर रिजनमध्ये जो पोलर बिअर्स आहे तो मॅमल्सच आहे, तरी सुद्धा तो तिथे स्वतःला काही वेळेस असं टेम्परेचर लो होऊन जाते की तो तिथे सर्वाइव्ह करू शकत नाही. सर्वाइव्ह म्हणजे तो त्या विंटर सीझनला टॉलरेट करू शकत नाही, तर त्याला तो वेगळ्या प्रकारे तिथे रिस्पॉन्स देतोय. तो रेग्युलर असून सुद्धा तिथे दुसरा एक रिस्पॉन्स देतोय. ठीक आहे, पोलर बिअर्स. Let's see the second one, or sorry, third one and fourth one response, that is a migrate and suspend. सुरुवातीला बघू आपण migrates. ओके ओके स्टुडंट्स, तर आपला आजच्या व्हिडिओचा पहिला रिस्पॉन्स जो आहे तो आहे मायग्रेट्स. ओके, तर इन ट्रेसफुल कंडिशन्स, ओके, इन ट्रेसफुल environmental conditions, environmental conditions, ओके, हे ज्या कंडिशन असतात त्या नेहमी होत नसतात. ठीक आहे, एखाद्या वेळेस पर्टिक्युलर खूपच पाऊस पडला असेल, खूपच थंडी पडली असेल, खूपच समर सीझन असेल, तर अशा वेळेस असे स्ट्रेसफुल कंडिशन तयार होत असतात. ठीक आहे, तर हे जे स्ट्रेसफुल कंडिशन एन्व्हायरमेंटमध्ये तयार होतात हे शॉर्ट टाईमसाठी असतात. ओके, इज इन शॉर्ट टाइम or short period. The following type of response, following types of response is given or is shown by organisms. ओके, कोणकोणते आहेत मग ते? तर पहिला जो आहे तो मायग्रेट आणि दुसरा जो आहे तो सस्पेंड. ओके, तर मायग्रेट तुम्हाला माहिती असेल, दॅट इज अ मायग्रेशन्स. ओके, तर खूपच हॉट समर असेल तर काही ॲनिमल्स त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात. ठीक आहे, जसं जर आपण उन्हाळ्यामध्ये खूपच गरमी होत असेल तर आपण थंड ठिकाणी चालला जातो इथं राहायला, एन्जॉय करायला. महाबळेश्वर असेल किंवा खंडाळा असेल, ठीक आहे, जे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आहे, इथं वातावरण टेम्परेचर फार कमी असते, तर आपण तिथे एन्जॉय करायला तिथेच जातो. किंवा जम्मू काश्मीरला सुद्धा आपण जाऊ शकतो. ठीक आहे, आणि जसं आपलं समर सीझन कमी झालं असेल किंवा संपलं असेल तर आपण वापस आपल्या ठिकाणी वापस येतो. तशाच प्रकारे ॲनिमलसुद्धा एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत ते टेम्परेचर टॉलरेट करू शकतात, पण त्याच्यापेक्षा जर टेम्परेचर जास्त झालं असेल तर त्याला ते टॉलरेट करू शकणार नाही. तर तेवढं टेम्परेचर जाऊपर्यंत किंवा तो पिरियड संपेपर्यंत ते त्या ठिकाणाहून स्थलांतर करतात, मायग्रेट होतात दुसऱ्या ठिकाणी. त्यालाच म्हणतो आपण मायग्रेशन्स. ओके, तर मायग्रेशनची डेफिनेशन काय होईल इथे? व्हॉट इज मीन बाय मायग्रेशन्स? सिंपल डेफिनेशन आहे. मायग्रेशन मीन्स इट इज अ मोमेंट ऑफ ॲनिमल्स. बघा, आपण इथं आता ऑर्गेझम म्हणणार नाही, कारण की ऑर्गेझम म्हणलं की प्लांट्स अँड ॲनिमल दोन्ही येणार, आणि प्लांट्स काही मायग्रेशन करत नाही, त्यामुळे आपण पर्टिक्युलर काय म्हणणार आहात? द मुवमेंट ऑफ ॲनिमल्स इन रिस्पॉन्स टू ट्रेसफुल habitat to, okay, hospitable environment, and return when stressful condition of environment goes away. ओके, डेफिनेशनला पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे. चांगल्या प्रकारे जर समजली आपण तर त्याला पाठ करायची काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, सिंपल डेफिनेशन आहे की ॲनिमलची मुवमेंट, ओके, अशी मुवमेंट जी
स्ट्रेसफुल हॅबिटॅट. ओके, स्ट्रेसफुल हॅबिटॅट म्हणजे अशा प्रकारचे इन्व्हायरमेंट आहे जे त्यांना आता टॉलरेबल नाही आहे, ते सहन करू शकत नाही. अशा हॅबिटॅटमधून जर ते एका हॉस्पिटेबल इन्व्हायरमेंटमध्ये जात असतील जिथे ते इन्व्हायरमेंट त्यांना सुटेबल आहे, तर अशा मुवमेंट ऑफ ॲनिमलच्या अशा मुवमेंटला आपण म्हणणार आहोत मायग्रेशन्स. ओके, तर फक्त जाणंच म्हणजे मायग्रेशन नाही आहे, तर तिथून पुन्हा वापससुद्धा येणे त्याला म्हणतात मायग्रेशन्स. ओके, निसर्ग तिथून तिकडे जातोय म्हणजे त्याला मायग्रेशन म्हणता येणार नाही आहे. तिथून तो वापस जरी येत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ मायग्रेशन. ओके, सो इट इज अ मुवमेंट ऑफ ॲनिमल इन रेस्पॉन्स टू द स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू हॉस्पिटेबल इन्व्हायरमेंट्स अँड रिटर्न. ओके, तो वापससुद्धा येतो आहे. केव्हा येईल तो वापस? जेव्हा हे स्ट्रेसफुल कंडिशन चालली जाईल. ओके, when the stressful condition or environments goes away, that is called as a migrations. ओके, तर या मायग्रेशनचे 3 प्रकारचे टाइप्स आहेत, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो स्टुडंट्स, there are the 3 types of migration which shown by the animals. Okay, so in which first one which called as a daily migrations. Daily मायग्रेशन. ओके, डेली मायग्रेशन म्हणजे काय, तर तुम्हाला समजलं असेल की डेली मायग्रेशन म्हणजे हे दररोजचं असेल, नेहमी होणारं, दररोज होणारं मायग्रेशन्स. ओके, तर तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर व्हेरी सिम्पल, दॅट इज अ बर्ड्स. ओके, एक्झाम्पल आहे बर्ड्स. ओके, सो बर्ड्स एव्हरी डे मायग्रेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर फॉर देअर फूड. ओके, सो दिस मायग्रेशन इज फॉर फूड गॅदरिंग. ओके, बघा हे जे बर्ड्स असतात त्यांचे जे नेस्ट असतात ते एका फेवरेबल कंडिशनमध्ये असतात, जिथे त्यांना सुरक्षा जास्त असेल त्या ठिकाणी यांचं नेस्ट असते. आणि तिथून ते बर्ड्स डेली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात फॉर द टेकिंग दिअर फूड्स. ओके, फिडिंगसाठी ते दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ठीक आहे, म्हणजे गावाशेजारी राहणारे जे पक्षी असतील ते फॉरेस्टमध्ये जातात. ठीक आहे, किंवा गावातले जे पक्षी आहेत ते फ्राय करून शेतामध्ये जातात फॉर द फिडिंग्स. ओके, म्हणजे ते दररोज अन्न मिळवण्यासाठी मायग्रेशन करत असतात. दॅट इज एक्झाम्पल ऑफ द डेली मायग्रेशन्स. ओके, व्हेरी सिम्पल इज देअर. सेकंड वन बघा, सेकंड वन जे आहे दॅट इज अ पिरियोडिक मायग्रेशन्स. ओके, पिरियोडिक मायग्रेशन्स. ओके, पर्टिक्युलरली एखाद्या पिरियडमध्ये, सीझनमध्ये, सॉरी नॉट सीझन्स, आणि एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये, टाईम ऑफ पिरियडमध्ये जर तो ॲनिमल्स मायग्रेशन करत असेल तर त्याला आपण पिरियोडिक मायग्रेशन म्हणतो आहे. या पिरियोडिक मायग्रेशनची सुद्धा 2 टाईप्स पडतात. ठीक आहे, तर पहिला जो आहे तो आहे ॲनॉड्रॉमस मायग्रेशन. ओके, ॲनॉड्रॉमस मायग्रेशन म्हणजे काय स्टुडंट्स, तर जेव्हा ॲनिमल्स सी वॉटर, ओके, सी वॉटरकडून फ्रेश वॉटरकडे मायग्रेशन करतात. ओके, का करतात? फॉर द एग्स लेईंग. ओके, फॉर द एग्स लेईंग, म्हणजे याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं असेल, दॅट इज अ फिश. ओके, तर काही फिशेसच्या स्पेसीस आहेत की त्या सी वॉटरमध्ये राहतात पण एग्स देण्यासाठी त्या फ्रेश वॉटरमध्ये येतात. एक एक्झाम्पल आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर या प्रकारच्या मायग्रेशनचं एक्झाम्पल आहे हिल्सा फिश, आणि दुसरा आहे सॅल्मन फिश. ओके, दोन्ही फिशेस ज्या त्या मराईन वॉटर फिशेस आहेत पण त्या एग्स ले करण्यासाठी रिव्हरमध्ये वापस येतात, म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये येतात. ठीक आहे, दॅट टाइप्स ऑफ मायग्रेशन इज कॉल्ड ॲज अ ॲनॉड्रॉमस मायग्रेशन्स. ओके, याच्यामध्ये सेकंड जो टाईप आहे दॅट इज अ कॅटाड्रॉमस मायग्रेशन्स. स्टुडंट्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ह्याचे एक्झाम्पल फार इम्पॉर्टन्स आहेत, त्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इथे मात्र आता याच्या अपोजिटमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे एक जर तुमच्या लक्षात आलं तर दुसरं तुम्हाला पाठ करायची आवश्यकता
नाही आहे. इथे फिशेस मायग्रेशन करतात फ्रेश वॉटर टू सी वॉटर. ओके, आणि कायसाठी करतात? रिझन इज ऑल्सो सेम फॉर द एग्स लेईंग. ओके, so for the eggs laying, this is a freshwater fish, but they goes to the sea water for the eggs laying. म्हणजे अंडे देण्यासाठी ते समुद्रात जातात. फ्रेश वॉटर फिश आहे पण अंडे देण्यासाठी ते समुद्रात जातात. याचं इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम्पल. म्हणजे एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल इज ईल. ओके, ज्याला आपण इलेक्ट्रिक ईल म्हणतो बघा. ठीक आहे, किती सोपं लक्षात ठेवण्यासाठी. इलेक्ट्रिक ईल. ओके, इलेक्ट्रिक ईल जे ती मला पॉन्ड लेकमध्ये किंवा रिव्हरमध्ये मिळणार. ठीक आहे, पण तिला काही स्पेसिस ज्या ह्याच्यात ती काय करतात? मायग्रेशन करतात एग्स ले करण्यासाठी सी वॉटरमध्ये जातात. ठीक आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियोडिक मायग्रेशन. म्हणजे पर्टिक्युलर पिरियडमध्ये, कोणता पिरियड? एग्स लेईंगचा पिरियड जेव्हा येतो तेव्हा या फिशेस पर्टिक्युलर मायग्रेशन करतात. म्हणून या मायग्रेशनला आपण म्हणलेलं आहे पिरियोडिक मायग्रेशन्स. ओके, so student, first one is the daily migration, second one is the periodic migration. आता आला third type, that is called seasonal migrations. okay, आता सीझनल मायग्रेशन म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मायग्रेशन पर्टिक्युलर एका सीझन मध्ये होत आहे. ठीक आहे, तर स्टुडंट्स सीझनल मायग्रेशनचे सुद्धा दोन टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू देअर डिस्टन्स. ओके, तर पहिला जो आहे तो आहे शॉर्ट डिस्टन्स. ओके, त्याला मी शॉर्ट मायग्रेशन लिहितो डायरेक्ट. दॅट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट मायग्रेशन्स. त्याच्या अपोजिटमध्ये येईल त्याच्या अपोजिटमध्ये येणार आहे लॉंग मायग्रेशन्स. ओके, खूप दूरचं अंतर कापून जर मायग्रेशन करत असतील ॲनिमल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉंग मायग्रेशन. खूप खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स सीझनल मायग्रेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट मायग्रेशन आणि लॉंग मायग्रेशन. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचे गरजेचं आहे. तर शॉर्ट मायग्रेशनचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे ब्ल्यू व्हेल. ओके, ब्ल्यू व्हेल. ओके, ब्ल्यू व्हेल जो आहे तो सी वॉटरमध्ये राहतो. ठीक आहे, आणि सी वॉटरमध्ये बघा स्टुडंट्स, तर जेव्हा खूप कोल्ड वॉटर असेल तर त्या कोल्ड वॉटरकडून तो हॉट वॉटरकडे मायग्रेट करतोय. कोण? ब्ल्यू व्हेल्स. ओके, पण त्याचा डिस्टन्स काही जास्त नसते. सीमध्येच तो मायग्रेट करत आहे, काही जास्त दूर जात नसतोय, त्यामुळे आपण त्याला शॉर्ट मायग्रेशन म्हणलेलं आहे. तर तुम्हाला या सर्व मायग्रेशनचे कमीत कमी 2 ते 3 एक्झाम्पल माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड एक्झाम्पल जे आहे दॅट इज अ वन डिअर. ओके, आणि त्या डिअरचं नाव आहे इल्क. डिअरचं नाव आहे. ठीक आहे, इल्क. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सुद्धा डिअरचंच आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅरिबो. ओके, कॅरिबो सुद्धा काय आहे? इट इज अ डिअर. इल्क सुद्धा काय आहे? डिअर. ओके, ते सुद्धा पर्टिक्युलर सीझन्समध्ये, पर्टिक्युलर म्हणजे विंटर सीझनमध्ये काय करतात? मायग्रेशन करतात. तो जर ते उंचावरी असतात, ते उंच माउंटेनमध्ये राहत असतात, तिथून ते पठाराकडे म्हणजे प्लेनकडे मायग्रेट करतात जिथे टेम्परेचर कमी असते, जास्त असते. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू हाईट. स्टुडंट, दॅट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट मायग्रेशन. नेक्स्ट वन इज अ लॉंग मायग्रेशन्स. ओके, लॉंग मायग्रेशन म्हणजे खूप दूरचं डिस्टन्स जर असेल तर दॅट कॉल्ड ॲज अ लॉंग मायग्रेशन्स. इथे सुद्धा फार इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. पहिले एक्झाम्पल जे आहे ते आर्कटिक टर्न्स, दॅट इज अ बर्ड्स. ओके, आणि सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सायबेरियन क्रेन. हा सुद्धा एक बर्ड आहे. ठीक आहे, तो पर्टिक्युलर सायबेरिया या भागामध्ये आपल्याला दिसतो म्हणून त्याला सायबेरियन क्रेन म्हणतात. आणि दुसरं आहे आर्कटिक टॉर्न्स. ओके, सो स्टुडंट, दिस इज द 3 टाइप्स ऑफ migrations. Okay,
तर हे माहीत नसेल त्याला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, एक्झाम्पल फार इम्पॉर्टन्स आहेत. जे एक्झाम्पल्स आपल्याला NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यावरतीच क्वेश्चन येत असतात. ठीक आहे, तर एक्झाम्पल पार्ट असणं गरजेचं आहे. स्टुडंट्स, आपण मायग्रेशन बघत आहोत. तर NCERTच्या काय बुकमध्ये काही बर्डचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत जे मायग्रेशन करतात. ते एकदा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टन्स. ओके, तर एक आपल्याला नॅशनल पार्कचं नाव दिलेलं आहे, ती म्हणजे केवलादेव नॅशनल पार्क. केवलादेव नॅशनल पार्क जे आहे ते भरतपूर राजस्थानमध्ये आहे. भरतपूर राजस्थान. ठीक आहे, तर या नॅशनल पार्कमध्ये सुद्धा खूप दुरून बर्ड मायग्रेट करून येत असतात. ठीक आहे, तर पर्टिक्युलरली ड्युरिंग द विंटर सीझन सायबेरियन क्रेन बर्ड्स सायबेरियनमधून आणि नॉर्थर्न एरिया जिथे ॲक्यूट कोल्ड आहे तिथून बर्ड मायग्रेट होऊन केवलादेव नॅशनल पार्क, मी पार्ट लिहिलं, सॉरी, इट इज अ पार्क. ओके, इथे बर्ड मायग्रेट होतात. ठीक आहे, आणि एक इंटरेस्टिंग बर्ड दिलेलं आहे आपल्या NCERTच्या बुकमध्ये, ज्याचं नाव आहे आर्केटिक बर्ड्स किंवा आर्केटिक टर्न. ओके, हा एक प्रकारचा बगळा आहे जो एका नॉर्थ पोलवरून सॉरी, हा जो बर्ड आहे हा एका पोलवरून दुसऱ्या पोलपर्यंत मायग्रेशन करतोय. ठीक आहे, म्हणजे आपल्या अर्थवरती 2 पोल्स आहेत, एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल. तर हा नॉर्थ पोलहून साऊथ पोलपर्यंत मायग्रेशन करतो ड्युरिंग द विंटर. ठीक आहे, जेव्हा आर्केटिकमध्ये विंटर सुरू होतात तर विंटर त्याला टॉलरेबल नाही आहे, तो त्याला सहन करू शकत नाही. तर त्यासाठी तो काय करतो, इथून मायग्रेशन करतो तो डायरेक्ट साऊथ पोलवरती. तिथे गेल्यानंतर तो समर संपुष्ट तिथेच राहतो आणि पुन्हा तिथून तो रिटर्न होतो बॅक टू द नॉर्थ पोल. म्हणजे जेव्हा तो साऊथ पोलवरून नॉर्थ पोलवर येतो तेव्हा इथे समर राहतो. ठीक आहे, जेव्हा इथे विंटर असेल तो पुन्हा तिथून मायग्रेट करून इथे येईल आणि इथलचे समर एन्जॉय करेल. म्हणजे हा असा एक ॲनिमल्स आहे अर्थवरती की तो एका वर्षामध्ये 2 समर एन्जॉय करतोय. ठीक आहे, तो समर एका वर्षामध्ये 2 समर तो एन्जॉय करत असतो. हा एकमेव असा बर्ड्स आहे. ठीक आहे, आणि ह्याचं मायग्रेशन जे आहे ते सर्वात लॉंगेस्ट मायग्रेशन आहे. ठीक आहे, कारण की एका नॉर्थ पोलपासून दुसऱ्या साऊथ पोलपर्यंत तो मायग्रेशन करत आहे. ठीक आहे, आणि याला जर शॉर्टेज डिस्टन्स पकडून जरी तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचला असेल तर याचं शॉर्टेज जे डिस्टन्स असेल ते असेल 16,000 किलोमीटर्स. शॉर्टकट घेऊन जर तो गेला असेल तरीसुद्धा त्याला 16,000 किलोमीटरचं अंतर पार करून जावं लागतं. ठीक आहे, तसं तो काही शॉर्टकट घेऊन जाणार नाही आहे, तो त्याच्या मार्गानेच जाणार आहे, तर तो याच्यापेक्षा जास्त असणार आहे. तर इमेजिनिंग करा की किती लांबपर्यंत किती मेहनत घेतो आहे आणि त्याचं फळ म्हणून त्याला 2 समर सीझन्स एन्जॉय करायला मिळतात इन 1 इयर्स. स्टुडंट्स, आताच आपण बघितलं की मायग्रेशन्स. ओके, तर मायग्रेशनमध्ये एक आर्कटिक टर्न नावाचा बर्ड्स आहे जो जवळपास 16,000 इट इज 19,000 किलोमीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर करून मायग्रेशन करतोय. ठीक आहे, तर आता आपल्याला नेक्स्ट रिस्पॉन्स बघायचा आहे जो आहे सस्पेंड. ओके, इट्स कॉल्ड ॲज अ सस्पेंड रिस्पॉन्ड. ओके, suspend means a suspension. So suspend means what? It is a suspension
कशाचं सस्पेन्शन होते? इट इज अ सस्पेन्शन ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ओके, metabolic activities in metabolic activities of organisms. ओके, आता याच्यामध्ये दोन्ही प्लांट्स अँड ॲनिमल येणार आहे. ठीक आहे, सो द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर आता इथे सस्पेन्शन आपण सुरू केलेलं आहे. ठीक आहे, इट इज अ सस्पेन्शन ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज metabolic activities of organism in stressful condition or unfavorable conditions. ओके, जर एखादा ऑर्गॅनिझम अनफेवरेबल कंडिशनमध्ये आला असेल तर तेवढ्यापुरतं तो मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज का करतोय? स्टॉप करतोय किंवा स्लो करतोय. ठीक आहे, त्याला आपण म्हणा सस्पेंड. ठीक आहे, तर हे जे सस्पेंड आहे ते तुम्हाला प्लांटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ठीक आहे, तर हायर प्लांट जे असतात, हायर प्लांट्स दे फॉर्म मेनी penetrating of parts. ओके, बरेचसे जे प्लांटचे पार्ट्स आहेत ते पेनेट्रिंग करतात किंवा ते त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्यांचा मेटाबॉलिक रेट स्लो करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सीड जर असेल तर इट अंडरगोज द सीड डॉर्मेन्सी. सीड डॉर्मेन्सी. ठीक आहे, म्हणजे सीड जर्मिनेट होत नाही. ठीक आहे, सीड जरी सॉईलमध्ये असतील पण जोपर्यंत सॉईलमध्ये किंवा तिच्या अवतीभोवतीच्या इन्व्हायरमेंटमध्ये फेवरेबल कंडिशन तयार होत नाही तोपर्यंत ते सीड जर्मिनेट होणार नाही. जोपर्यंत त्यांना सर्व प्रकारचे फेवरेबल कंडिशन्स किंवा फॅक्टर्स अवेलेबल होत नाही, तिथे टेम्परेचर असेल, लाईट असेल, वॉटर असेल, एअर असेल, सॉईल असेल, ऑर्गॅनिक मॅटर असतील, या सर्व गोष्टी जोपर्यंत त्याला अवेलेबल होत नाही तोपर्यंत त्या सीड जर्मिनेट होत नाही. तो जो पिरियड असतो, ती जी कंडिशन असते त्याला आपण म्हणणार सीड डॉर्मेन्सी. ही सीड डॉर्मेन्सी शॉर्ट पिरियडसाठी सुद्धा असू शकते किंवा लॉंग पिरियडसाठी सुद्धा असू शकते. हे जोपर्यंत चालणार जोपर्यंत त्यांना फेवरेबल कंडिशन मिळणार नाही. ठीक आहे, आणि लोअर प्लांटमध्ये इन लोअर प्लांट किंवा फंजामध्ये किंवा अल्गी सारख्या प्लांटमध्ये दे फॉर्म द स्पोर. ओके, दे फॉर्म स्पोर. स्पोर काय? इट इज अ रेजिस्टन्स लेअर किंवा प्रोटेक्टिंग लेअर जी त्यांना अनफेवरेबल कंडिशनमध्ये प्रोटेक्ट करते. ठीक आहे, जेव्हा हे सिंगल सेल प्लांट असतील किंवा ॲनिमल्स असतील, जेव्हा ते अनफेवरेबल कंडिशनमध्ये जातात आणि त्या कंडिशनमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी ते स्वतःभोवती एक लेअर, एक वॉल तयार करतात ज्याच्यामुळे त्यांचं संरक्षण होते फ्रॉम द सराउंडिंग स्ट्रेसफुल कंडिशनपासून, आणि त्यालाच म्हणतो आपण स्पोर. ओके, आणि जेव्हा हे स्पोर ब्रेक होते, ठीक आहे, जेव्हा स्पोर ब्रेक होते तेव्हा त्याच्यातून एक न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. ठीक आहे, हे स्पोर केव्हा ब्रेक होतात? हे स्पोर केव्हा ब्रेक होतात? जेव्हा ते फेवरेबल कंडिशनमध्ये येतात. ठीक आहे, आणि जेव्हा फेवरेबल कंडिशनमध्ये येतात तेव्हा हे स्पोर ब्रेक होतात आणि त्याच्यामधून नंतर न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतात. म्हणजे स्पोर हे एक प्रकारचं असेक्सुअल रिप्रोडक्शनसुद्धा आहे. ठीक आहे, तर आपण बघितलं हायर प्लांट आणि लोअर प्लांटमध्ये की ते कशा प्रकारे सस्पेन्शन करतात. ठीक आहे, देन आपण बघणार आहोत इन प्लांट्स. स्टुडंट्स, आपल्याला आता बघायचं सस्पेंड रिस्पॉन्स इन ॲनिमल्स. ओके, तर ॲनिमल्ससुद्धा या प्रकारचा रिस्पॉन्स दाखवतात, कारण की स्ट्रेसफुल कंडिशन जर आली असेल तर ती सुद्धा सस्पेन्शन करतात. त्यांचा मेटाबॉलिक
जो आहे तो कमी करतात. ठीक आहे. तर इथे आपल्याला 3 प्रकारचे सस्पेन्शन ॲनिमलमध्ये बघायचे आहेत. तर त्याच्यामधला पहिला जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत हायबरनेशन्स. ओके. स्टुडंट्स, हायबरनेशन कशाला म्हणतात? हायबरनेशन म्हणजे विंटर स्लीप. ओके. आणि कोण करते? ॲज यू नो दॅट ती केली जाते बाय पोलर बियर. सो याचं एक्झाम्पल आहे पोलर बियर्स. ओके. पण इथे एक असा प्रश्न तयार होतोय की बियर म्हणजे मॅमल्स, आणि मॅमल्स तर रेग्युलेटर्स आहेत. ते तर टेम्परेचरला कंट्रोल करू शकतात, इंटरनल टेम्परेचरला रेग्युलेट करू शकतात. मग त्यांना काय करायचं? हायबरनेशन करायची. तर स्टुडंट्स, हे जे बियर्स आहेत हे नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलमधले आहेत, जिथे टेम्परेचर खूप लो असते. विंटर एवढं खतरनाक असते की तिथे सर्वाईव्ह करणे फारच कठीण असते. म्हणजे अशा प्रकारचे विंटर तिथे असते की ते रेग्युलेटरला सुद्धा टॉलरेट केल्या जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर मग त्या ठिकाणी ते जे रेग्युलेटर्स आहेत ते सुद्धा एक प्रकारचा हा रिस्पॉन्स सुद्धा तिथे देतात. कोणता रिस्पॉन्स? सस्पेंड. तर ते काय करतात? त्यांचा जो मेटाबॉलिक रेट आहे तो कमी करतात, आणि जोपर्यंत विंटर जात नाही तोपर्यंत ते सुस्त पडलेले असतात, म्हणजे झोपलेले असतात, ज्याला आपण हायबरनेशन्स म्हणतो. ठीक आहे. तर हायबरनेशनचं जे सेकंड एक्झाम्पल आहे ते म्हणजे हे झालं वॉर्म ब्लड ॲनिमल्स एक्झाम्पल. ठीक आहे. वॉर्म ब्लड ॲनिमल्स, दॅट इज अ पोलर बियर्स. ओके. ॲज अ कोल्ड ब्लड ॲनिमल्स एक्झाम्पल आहे कोल्ड ब्लड ॲनिमल्स, CBA. ओके. हे जो कोल्ड ब्लडचं एक्झाम्पल्स आहे फ्रॉग आणि टोड. ओके. स्टुडंट, याचे आपल्याला 3 एक्झाम्पल माहीत असणे गरजेचं आहे. एक तर आपण बघितलं पोलर बियर्स, दुसरं कोल्ड ब्लड ॲनिमल्स फ्रॉग आणि टोड, आणि तिसरं जे आहे ते आहे ग्राउंड स्क्वरल, खारुताई. ठीक आहे. तर ही कोणती खारुताई बघायची आपल्याला? पोलर रिजनमधली खारुताई बघायची आहे. ठीक आहे. पोलर रिजनमधली स्क्वरल. ठीक आहे. पोलर रिजनमधली स्क्वरल सुद्धा काय करते? विंटरसाठी जेवढं फूड गॅदर करता येईल तेवढं फूड गॅदर करून ठेवते तिच्या झाडामध्ये, कारण की ती झाडावरच राहत असते, झाडाच्या का खोळ्यामध्ये ती बीड करते, त्याच्यात ती राहते, आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण तिचं फूड विंटरसाठी जेवढं लागेल, जेवढं पुरेल तेवढं फूड जमा करून ठेवते. आणि जेव्हा विंटर सुरू होतात तेव्हा ती तिचा मेटाबॉलिक रेट पूर्णपणे कमी करते, पण ती पूर्णपणे स्लीप करत नाही, तर ती जिवंत राहते. थोडासा काही नाश्ता करते, थोडंसं काहीतरी स्नॅक खाते, थोडंसं स्नॅक घेते, खाते, आणि पुन्हा झोपायला जाते, आणि त्या स्नॅकवरती पूर्ण दिवस काढते. पुन्हा जेव्हा तिला स्नॅकची गरज असते पुन्हा ती उठते, थोडंसं खाते, आणि पुन्हा झोपते. अशा प्रकारे ती मेटाबॉलिक रेट कमी करून आणि कमी एनर्जी यूज करून पूर्ण विंटर काढून टाकते. ती म्हणजे ग्राउंड स्क्वरल्स. ओके. स्टुडंट, तिन्ही एक्झाम्पल फार इम्पॉर्टन्स आहेत. पोलर बियर्स, कोल्ड ब्लड ॲनिमलची फ्रॉग्स आणि टोड्स, आणि ग्राउंड स्क्वरल्स. ओके. तर हे झालं हायबरनेशन्स. ठीक आहे. ॲनिमलचा जो सेकंड टाईपचा जो सस्पेन्शन आहे, सस्पेन्स रिस्पॉन्स, तो म्हणजे एस्टिवेशन्स. ओके. दॅट इज अ एस्टिवेशनमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. जर हायबरनेशन म्हणजे विंटर स्लीप, तसं एस्टिवेशन म्हणजे समर स्लीप. ओके. कारण की काही इन्व्हर्टेड ॲनिमल्स आहेत की ते स्वतःचं टेम्परेचर कंट्रोल करू शकत नाही. जसं इन्व्हायरमेंटल चेंज होईल तसं त्यांच्या बॉडीचं टेम्परेचरसुद्धा चेंज होईल. ठीक आहे. आणि समरचं टेम्परेचर खूप हाय जर असेल तर त्यांच्या बॉडी टेम्परेचरसुद्धा खूप हाय होईल, आणि त्यांचे जे मेटाबॉलिक आहे ते पूर्णपणे स्टॉप होईल. कारण मेटाबॉलिकमध्ये फार इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे एन्झाईम्स, आणि एन्झाईम्स ह्या प्रोटीननी बनलेल्या असतात, आणि ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरलाच वर्क करतात. म्हणजे ते पर्टिक्युलर एका ऑप्टिमम टेम्परेचरलाच काय करतात? वर्क करत असतात. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त टेम्परेचर झालं असेल तर त्या एन्झाईम्स वर्क करणार नाही, म्हणजे तिथे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होणार नाही, आणि तो ऑर्गॅनिझम तिथे सर्वाईव्ह करणार नाही. तर अशा वेळेस अशा कंडिशनमध्ये
जे ॲनिमल्स आहेत ते ॲस्टिवेशन करतात, म्हणजे ते समरमध्ये स्लीप जातात. ठीक आहे. तर समरमध्ये स्लीप केल्यानंतर त्यांना दोन बेनिफिट होतात. दे प्रोटेक्ट फ्रॉम द हीट, हीटपासून त्यांचं संरक्षण होते, प्रोटेक्ट फ्रॉम द हीट. आणि सेकंड म्हणजे प्रिव्हेंट द डेसिकेशन्स, प्रिव्हेंट डेसिकेशन्स. ओके. डेसिकेशन म्हणजे जर कंटिन्युअस उन्हात जर असतील किंवा हाय टेम्परेचरमध्ये जर असतील तर ते वाळून जातील, सुकून जातील. ओके. आणि सुकले म्हणजे काय झालं, पुन्हा ड्रायनेस झालं, वाटर जर बॉडीमधून निघून गेलं तर ते जिवंत राहणार नाही. तर स्वतःला डेसिकेशनपासून सुरक्षित करण्यासाठी आणि एक्स्ट्रीम हीटपासून वाचवण्यासाठी ते समरमध्ये स्लीपमध्ये जातात. ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल्स आहेत लंगफिश. एक्झाम्पल्स आर लंगफिश. लंगफिश म्हणजे तुम्हाला माहीत असेल की ती चिखलामध्ये रुतून राहते. ठीक आहे. आणि जसा पावसाळा सुरू होते तेव्हा ती पुन्हा ॲक्टिव्ह होते. ओके. इथे सुद्धा आपल्याला 3 एक्झाम्पल माहीत असणं गरजेचं आहे. पहिला आपण घेतलं लंगफिश, सेकंड दुसरा आहे फ्रॉग. ओके. फ्रॉग तर सर्वांना माहिती आहे. फ्रॉगसुद्धा तुम्हाला समरमध्ये दिसणार नाही. ठीक आहे. ते तुम्हाला पर्टिक्युलर रेनी सीझनमध्ये दिसतात. तोपर्यंत ते कुठे असतात, त्यांनी समर स्लीप घेतलेली असते. ठीक आहे. डे गोज इन द एस्टिवेशन्स. ओके. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे स्नेल. तर 3 एक्झाम्पल माहीत असणं गरजेचं आहे. फर्स्ट वन इज अ लंग, देन फ्रॉग आणि थर्ड इज अ स्नेल. ओके. तर स्टुडंट्स, तिसरा जो सस्पेन्शन आहे दॅट इज कॉल्ड डायपॉज. डायपॉज. ओके. आता हे तुम्ही ऐकलेलं नसेल बहुतेक. ठीक आहे. हायबर्नेशन आणि एस्टिवेशन बद्दल तुम्ही कधी ना कुठं शिकले असाल किंवा ऐकलं असाल, बघितलं असेल, पण डायपॉज बद्दल तुम्ही ऐकलेलं नसाल. ठीक आहे. देयर इज अ टेम्पररी interruption in development of organism in unfavorable conditions. ओके. जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम अनफेवरेबल कंडिशन्स किंवा स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये आला असेल तर तो काय करतोय, स्वतःची जी ग्रोथ आहे ती टेम्पररी स्टॉप करतोय. ठीक आहे. जेव्हा तो पुन्हा फेवरेबल कंडिशनमध्ये येईल तेव्हा तो पुन्हा त्याची ग्रोथ सुरू करेल. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायपॉज. ओके. तर या डायपॉजचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स. ओके. ती तुमच्या लक्षातच असायला पाहिजे, जे आपल्या NCERTच्या बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. अँड दॅट इज अ झू प्लॅन्क्टॉन. झू प्लॅन्क्टॉन इन many ponds and lake. ओके. तर झू प्लांटन असा ॲनिमल्स आहे की सिंगल सेल ॲनिमल्स आहे, मायक्रोस्कोपिक. हा फक्त फेवरेबल कंडिशनमध्ये त्याची बॉडी ग्रो करते, तोपर्यंत तो डायपॉजमध्ये असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 3 सस्पेन्शन बघितले ऑफ द ॲनिमल्स विच गिवन इन द एक्स्ट्रीम कंडिशन्स ऑर द स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये. होता तो हायबर्नेशन्स, जे विंटर स्लीप म्हणतो आपण त्याला. सेकंड वन जो होता एस्टिवेशन्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ समर स्लीप. पर्टिक्युलर फ्रॉक्स वगैरे देतात. ठीक आहे. काही वेळी फिशसुद्धा देतात, लाईक अ लंग फिश. आणि लास्टला बघितलं आपण डायपॉज. ओके. डायपॉज इट इज अ टेम्पररी इंटरप्शन्स इन डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. ओके. इन स्ट्रेसफुल कंडिशन्स. ओके. तर हे डेफिनेशन पार्ट करायची गरज नाही. इथे आपण छोटीशी एक ट्रिक्स यूज करणार आहोत. ती ट्रिक्स म्हणजे एक वर्ड आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे, एक टर्म इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे टाईड. ओके. इथे वरती लिहितो मी TIDE. टाईड म्हणजे डायपॉज. ओके. कशा प्रकारे, तर
डायपॉज म्हणजे काय? इट इज अ टेम्पररी इंटरप्शन्स इन डेव्हलपमेंट. एवढं याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे. तर तुम्हाला इथे टी वरून लक्षात ठेवायचं आहे टेम्पररी. ओके. आय वरून लक्षात ठेवायचं आहे इंटरप्शन्स. ओके. आणि डी म्हणजे डेव्हलपमेंट. ओके. तर डायपॉज म्हणजे काय? टेम्पररी इंटरप्शन इन डेव्हलपमेंट. ॲनिमलची डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामध्ये जर कोणतं इंटरप्शन होत असेल ड्यू टू द अनफेवरेबल कंडिशन, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डायपॉज. दॅट इज कॉल्ड डायपॉज. ओके. सो